आणि असं आढळून आलेलं आहे की या युनिटमधून पास केल्यानंतर जवळजवळ 30 ते 50% माशांचं वजन जास्त मिळालेलं आहे आणि मुख्यत्वे करून आपल्याला यील्ड जास्त मिळालेलं आहे माशांचं. त्याचबरोबर परदेशामध्ये जनरली जे मासे खेकडे किंवा इतर प्राणी पाण्यातले विकतात ते जिवंत विकतात. तर त्यावेळेला त्यांना असं आढळून आलं आहे की हे प्राणी ज्या टँकमध्ये ठेवले असतात त्या टँकमध्ये जर ह्या प्रकारचं पाणी वापरलं तर असं आढळलं की महिन्याभरानंतरसुद्धा ह्या प्राण्यांचं वजन कमी झालेलं नाही. परंतु इतर वेळेला इतर पाण्यात जर हेच प्राणी ठेवले तर 15 दिवसामध्ये त्यांचं 20% वजन कमी होतं. त्याचबरोबर हे जे ऑक्सिजन वाढल्यामुळं त्यांचं मरण्याचं प्रमाण आहे हे खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. आता उदाहरणार्थ हे प्राणी जे ते टँकमध्ये ठेवायचे ते दिवसाला त्यातले 5% मारायचे. तर आपल्या ह्या युनिटमधून पाणी पाठवल्यानंतर असं आढळून आलं की महिन्यानंतर 0.01% इथे फक्त मासे त्यातले मेलेले आहे. म्हणजे जवळजवळ मासे मेलेले नाहीत असं म्हटलं चालेल. म्हणजे फिशरीज उद्योगामध्ये ह्याचा फार मोठ्या प्रमाणात वापर करता येईल. आता हे जे वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं आहेत ह्या उपकरणामध्ये सुद्धा ह्याचा वापर करून घेतला जातो. आता बहुतांशी आत्तापर्यंतचे जे काय पॉवर जनरेटर आहेत ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हे पेट्रोल डिझेल अशा प्रकारचं इंधन वापरलं जातं. तर हे इंधन जर याच्यातून पाठवलं तर आपल्याला जवळजवळ 6 ते 20% इंधनामध्ये बचत. त्याचबरोबर त्याचे उपकरण असेल किंवा जे आपण मशीन वापरत असतो त्याचा मेंटेनन्सचा खर्च बराच मोठ्या प्रमाणात कमी होतो. तर हे 6 ते 20% म्हणण्याचं कारण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मशीन तयार करण्याच्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी असतात. त्याच्यामध्ये त्यांच्या टेक्नॉलॉजी प्रमाणात आपल्याला वेगवेगळ्या प्रमाणात बचत मिळते. त्याचबरोबर 15 ते 20%पर्यंत त्या वाहनाचं ॲव्हरेज वाढलेलं आढळून आलेलं आहे. तर भविष्य काळामध्ये आपणाला अशा प्रकारे टेक्नॉलॉजी वापरून कमीत कमी शक्तीमध्ये कमीत कमी इंधनामध्ये जास्तीत जास्त शक्ती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर या ठिकाणी जे वेगवेगळ्या ठिकाणी गरम पाणी वापरण्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी हे उपकरण वापरल्यानंतर आज जे वेगवेगळं स्केलिंग होतं ते फारच मोठ्या प्रमाणात कमी होतं आणि स्केलिंग वॉशआउट करण्यासाठी जो खर्च होतो तो मोठ्या प्रमाणात कमी होतो. तर या प्रकारे हे जे मॅग्नेटिक ट्रीटमेंटचं उपकरण आहे आतापर्यंत आपण पाहिलं की कॉम्प्लेक्स मॅग्नेटिक फील्डमधून पाणी पाठवल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल होतात. ह्यात महत्त्वाचा बदल म्हणजे ह्याच्यातून जे काय वेगळे बॅक्टेरिया असतात हे बॅक्टेरिया मारले जातात. बॅक्टेरिया जे असतात ते मुख्यत्वे करून वेगवेगळे आजार पसरवण्यासाठी कारणीभूत ठरतात. तर ह्यावेळेला मुख्यत्वे करून आपल्याला असं आढळून येतं की आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी आपण पिण्यासाठी पाणी वापरतो आहे हे पिण्याचं पाणी फार मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेलं आहे. तर हे प्रदूषित पाणी शुद्ध करण्यासाठी आपण वेगवेगळी केमिकल्स वापरत असतो. आता या ठिकाणी असं आढळलेलं आहे की जर याच्यातून पाणी पाठवलं तर जे कोलायसारखे जे डिसेंट्री किंवा हगवण निर्माण करण्याचे जे बॅक्टेरिया असतात हे यात मारले जातात आणि हे मारले गेल्यामुळं त्याच्यामध्ये त्याचा पिण्यासाठी वापर करून घेता येतो. त्याचबरोबर ह्या हायड्रॉन युनिटमधून पाणी पाठवल्यानंतर जे क्लस्टर्स ब्रेक होतात गठ्ठे ब्रेक होतात हे तुटल्यामुळं जे पाणी तयार होतं ह्या पाणी शरीरात गेल्यानंतरसुद्धा ह्याचा शरीरामध्ये जे काय वेगवेगळ्या रक्तवाहिन्यामध्ये चरबी साठलेली असते ती चरबी काढून टाकण्याचं काम करतं. म्हणजे त्याचबरोबर हे पाणी वापरल्यानंतर आपल्याला असं आढळून येईल की किडनी स्टोन ब्लड प्रेशर जे काही जे वेगवेगळे आजार असतात ते आपल्याला नुसतं पाणी पिल्यामुळे कंट्रोलमध्ये आणता येतील. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की याच्यावर रशिया चीन मध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन झालेलं आहे आणि अशा प्रकारचे ज्या पाणी आहे चुंबकीय ट्रीटमेंट केलेलं हे पाणी बागेमधल्या नळामध्ये सुद्धा त्यांच्याकडे वापरलं जातं आणि हे मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. आणि तसा बाकीच्या औषधांच्या ह्याच्या दृष्टीने विचार केल्यानंतर ही